हॅलो नमस्कार, मी सुप्रिया तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते। आता आमची सगळी कामं आवरलेत। अथर्व गेलाय स्कूलला। श्लोकची आज फीस्ट आहे आणि आज काल गॅदरिंग झालं, तर आज मग शाळेमध्ये जेवण आहे त्याच्या, तर तो तिकडे गेलाय। आता येईल 12:30 पर्यंत आणि आता स्वयंपाक पण आवरलाय, भाकरी तेवढं करायची आहे। इथं बनवलाय बांगड्यांचा रस्सा। बांगड्यांची अशी तोंड कापून ते रश्श्यामध्ये टाकलेत। इथं बांगडे मॅरिनेट करायला ठेवलेत। याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट, हळद, चटणी, मीठ, त्यानंतर लिंबू वगैरे पिळलाय। आता हे जेव्हा जेवणार त्यावेळी मग फ्राय करून घेते। त्यानंतर आता पप्पा आणि हे मासे खात नाही, तर त्यांच्यासाठी कढी बनवली। त्यानंतर भोगीची भाजी बनवली। आज नाश्त्याला मम्मी आंटी त्यांनी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजीच खाल्लेत। इथं भेंडी थोडी आहे, अथर्वला सकाळी टिफिनला बनवून दिली होती आणि वरणाला डाळ लावले, त्यांच्यासाठी आता वरण बनवते। तुम्ही व्हिडिओ बघताना जेव्हा व्हिडिओला लाईक करता तेव्हा खाली हाईप असं येतं, त्या हाईपवरती पण क्लिक करत जा, म्हणजे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचतात। गव्हाची खीर पण बनवायची आहे, तर त्याच्यासाठी गहू भिजवून असे शिजवून घेतले कुकरला। आता खीर बनवायची याची दिलेलं आहे। आज फोडणीच वरण नाही बनवलं, साधंच बनवले खोबरं कोथिंबीर घालून। आणि आता मासे फ्राय करून घेते। कल्याणच्या सासूबाई आलेत, काका आले आणि आता मी जेवण करून घेते। आज जेवणामध्ये छानपैकी बांगडा फ्राय, काकासाठी शुद्ध शाकाहारी, शाकाहारी भेंडी वालाची भाजी आवडीचं